ऑप्टिकल पाथ या आपल्या आर्टिकलमध्ये आपल्याला एक छोटंसं डेरिवेशन किंवा ऑप्टिकल पाथचं थोडंसं एक्सप्लेनेशन बघायचं आहे. फक्त त्याच्या आधी मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देतो की ऑप्टिकल पाथ म्हणजे एक्झॅक्टली काय, आणि मग त्यानंतर आपण पुस्तकामध्ये जे लिहिले, जे डिस्कशन दिले, ज्या इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे ते सगळं आपण डिस्कस करणार आहोत. पण तत्पूर्वी मी तुम्हाला दाखवतो ऑप्टिकल पाथ म्हणजे एक्झॅक्टली काय घडतंय ते. सुरुवातीला या डायग्रामवरती एक नजर टाका. तुम्हाला दिसत असेल इथे मी जे आपल्या पुस्तकामध्ये जे सिम्बॉल वापरलेत ते सगळे इथे लिहिलेत. खरं तर एन हा एक सिम्बॉल आहे जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी आपण वापरला आहे. त्यानंतर इथे डी मिड असं मी लिहिलं आहे. डी मीडियम पुस्तकामध्ये डी मीडियम असं स्पष्ट लिहिलं आहे, मी फक्त MED असं लिहिलं आहे शॉर्ट फॉर्ममध्ये. तसंच इथे तुम्हाला दिसतंय इथे DVAC लिहिलं आहे. हे काय आहे तर डी व्हॅक्यूम आहे, हे लक्षात घ्या. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की इथं सी जे लिहिलं आहे, सी म्हणजेच काय तर आपल्याला माहिती आहे की व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. ओके, सो व्हॅक्यूममधली जी व्हेलॉसिटी असणार आहे लाईटची ती सी असते, आणि आपल्याला माहिती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड इतकी ती असते. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय इथे आपण एक ग्लास घेतलाय बघा, एक स्लॅब आहे किंवा आपण त्याला ग्लास म्हणूया नुसतं, की जिथे मीडियम बदलतंय. तर तुमच्या लक्षात आलं असेल इथे दाखवलंय मी की बाहेरच्या साईडला जे मीडियम आहे ते एअर मीडियम आहे, आणि जे आतल्या साईडला मीडियम आहे जे आहे ग्लास, आणि त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहे तो एन असणार आहे. अर्थात आपल्या पुस्तकामध्ये जे मेन्शन केलंय त्याच्यामध्ये कुठेही ग्लास मीडियम असं म्हटलेलं नाही आहे. फक्त मी तुम्हाला सोयीचं जावं किंवा त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रॉपरली आपल्याला माहिती आहे आणि त्या हिशेबाने तुम्हाला हे एक्झाम्पल म्हणून सोपं जावं अशा अर्थाने इथे मी ग्लास हे मटेरियल वापरलंय. कारण आपल्याला माहिती आहे की ग्लासचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो 1.5 आहे. हे सगळं करण्यामागचा हेतू एवढाच आहे की ही जी डायग्राम काढली आहे ती सर्वसाधारणपणे मी असा रेशो घेतला आहे की हा जर 2 असेल तर हा उरलेला जो पार्ट आहे हा 1 असेल. सो मी यातला 66.66% पार्ट इथे घेतला आहे. सो 2/3 पार्ट इथे घेतला आहे. सो 2 इथे आहेत आणि 2/3 पार्ट हा आहे, आणि हा उरलेला आहे तो 1/3 आहे. याचं मी करण्यामागचा हेतू काय तोही तुम्हाला सांगतो. इथे बघा सी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम जो 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आहे. ओके, सो याचाच अर्थ एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल होतं तर 3 × 10⁸ मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल होतं. ओके, आणि व्ही हा जो आहे ही जी व्हेलॉसिटी आहे ही इन द मीडियम आहे. आता आपल्याला माहिती आहे की ग्लासमधली जी व्हेलॉसिटी आहे लाईटची ती असणार आहे 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके, सो एका सेकंडमध्ये याचाच अर्थ किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल हा जो लाईट रे आहे तो, तर 2 × 10⁸ मीटर इतकं अंतर एका सेकंडमध्ये ट्रॅव्हल करेल. आता ऑप्टिकल पाथ जो कन्सेप्ट आहे ना तो पहिल्यांदा इथे समजावून घेऊया आणि मग मी तुम्हाला म्हटलं तसं डेरिवेशनकडे वळूया. ओके, जे काही छोटी छोटी इक्वेशन्स त्यांनी मांडली आहेत आपल्या पुस्तकामध्ये त्याच्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत. पण तुर्तास लक्षात घ्या सी म्हणजेच आपण व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम म्हणतोय, आणि ही जी व्ही आहे ती व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन दॅट गिवन मीडियम. आणि आपल्या या केसमध्ये जे आपण एक्झाम्पल घेतोय हे मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करण्यासाठी घेतले, जे आहे ग्लास. तिथे ती जी व्ही आहे ती थोडक्यात आता काय असणार आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास मीडियम. ओके, आता इथे परिस्थिती काय होईल बघा की ज्या वेळेला हा जो रे आहे, आता ॲक्च्युली 2 रेज बघूया. रेज म्हणण्यापेक्षा आपण वेव्ज म्हणूया, कारण आत्तापर्यंत आपण वेव्ह ऑप्टिक्स असा चॅप्टर बघितलाय. सो रे बेसिकली रे म्हणजेच काय आहे तर एक वेव्ह आहे. सो अशा 2 वेव्ज आपण ट्रॅव्हल करणार आहोत. बघा काय करतोय मी, तर इथे तुम्हाला दिसतंय की या पॉईंटपासून लाईट रे जो इथून स्टार्ट होणार आहे, समजा हा जो रेफरन्स पॉईंट आहे आपला, आणि इथून दोन्ही ठिकाणून काय झालंय तर रेज आपले पुढे पुढे जाणार आहे. एक रे आहे ज्याची स्पीड असणार आहे सी, कारण तो रे कुठून जातोय तर थ्रू व्हॅक्यूम जातोय किंवा थ्रू एअर जातोय, आणि हा जो रे आहे हा थ्रू अनदर मीडियम म्हणजेच आपल्या केसमध्ये तो ग्लास आहे. ओके, आता काय होईल बघा, ज्या वेळेला हे दोन्ही रे सायमल्टेनियसली ट्रॅव्हल व्हायला सुरुवात होईल, बघा आता काय काय होतंय ते. हळूहळू मी थोडंसं आपले जे हे रेज आहेत हे पुढे पुढे नेतोय. बघा तुमच्या लक्षात येईल बघा
थोडासा जो सी जिथे लिहिलंय आपण, बरोबर आहे, म्हणजे जो रे एअरमधून ट्रॅव्हल करतोय किंवा व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल करतोय थोडासा फास्ट जातोय बघा, दिसतोय तुम्हाला? हळूहळू थोडं थोडं मी तुम्हाला दाखवतोय ॲनिमेशनमध्ये या, की हे थोडं थोडं नेतो मी पुढे, आणि मी असं तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय की ज्या वेळेला एक एंड पॉईंट आपल्याला मिळणार आहे त्यावेळेला असं होईल की हा जो रे ट्रॅव्हल झाला आहे प्रत्यक्षामध्ये, हे जिथे सगळं आपण संपवलं आहे, हा रे आपल्याला पाहिजे तेवढ्या टी इतक्या टाईम पिरियडमध्ये गेला, टी किंवा डेल्टा टी म्हणा टाईम पिरियड जो काय असेल तो. याच्यामध्ये तुम्हाला असं दिसलं की हा जो रे होता ना हा बरोबर कुठपर्यंत गेला बघा, हा टोकापर्यंत गेला. ओके, सो कन्व्हिनियन्ससाठी आपण असं म्हणू शकतो की याने किती अंतर पार केलं हे एका सेकंदात झालं असं गृहीत धरा. आपण हे थोडंसं स्लो मोशनमध्ये बघितलंय आणि म्हणून आपल्याला हे असं दिसलंय की बराच वेळ, बरोबर. ते तुम्हाला फक्त पाथ काढावा, काय स्पीड आहे ते कंपॅरिझन करता यावं याच्यासाठी मी दाखवलंय. सो आता आपण असं कन्सिडर करूया की एका सेकंदामध्ये याने किती डिस्टन्स कव्हर केलंय, तर 3 × 10⁸ मीटर, बरोबर आहे, कारण का स्पीड किती 3 × 8 मीटर पर सेकंड. सो एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स कव्हर केलंय इथे या रेने, जो व्हॅक्यूममध्ये आहे किंवा एअरमध्ये आहे त्याने, तर 3 × 10⁸ मीटर. आणि याने किती डिस्टन्स कव्हर केलं, तर 2 × 10⁸ मीटर इतकं, बरोबर आहे, डिस्टन्स कव्हर केलं, कारण का वेलॉसिटी किती आहे 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. सो एका सेकंदमध्ये या रेने 3 × 10⁸ मीटर इतकं अंतर कव्हर केलंय आणि या रेने 2 × 10⁸ मीटर एवढं अंतर कव्हर केलंय. आलं लक्षात? आता इथे जे तुमच्या पुस्तकामध्ये ज्यांनी म्हटलंय ते, आता हे जे डिस्टन्स जे आहे ना इन द मीडियम, त्याने किती केलंय बघा कव्हर, तर टोटली 2 × 10⁸ मीटर. कळलं? आता जर याला आपण या मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सने मल्टिप्लाय केलं, म्हणजे जो आपण एन म्हणतोय त्याने जर मल्टिप्लाय केलं, तर मग आपल्याला काय मिळते, तर डिस्टन्स इन व्हॅक्यूम. म्हणजे बघा इथे काय झालं होतं, हे डी मीडियम किती आहे तुमचं, आत्ता आपलं ठरलं की 2 × 10⁸ मीटर. तर हा जो आहे डी मीडियम, इथे जर मी टाकलं 2 × 10⁸ आणि मल्टिप्लाइड बाय एन किती आहे आपला, जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास मीडियम तो आहे 1.5. सो 1.5 × 2 × 10⁸, म्हणजे किती होईल 1.5 × 2 म्हणजे 3 × 10⁸. म्हणजे थोडक्यात तुमच्या हे लक्षात आलं असेल की हे जे काही अंतर आहे याला याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सने आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, तर डी व्हॅक्यूम मिळेल, बरोबर आहे. याचाच अर्थ काय आहे लक्षात घ्या. मुळात ऑप्टिकल पाथ म्हणजे काय, तर ज्या वेळेला अशा प्रकारचं कुठलंही मीडियम नाही त्यावेळेला व्हॅक्यूममधून जेवढं काही अंतर ट्रॅव्हल होतंय त्या रेकडून त्याला आपण काय म्हणतो, तर ऑप्टिकल पाथ म्हणतो. म्हणजे थोडक्यात या केसमध्ये हा जो आहे पाथ, जो या रेने व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल केला त्यालाच ॲक्च्युली ऑप्टिकल पाथ असं म्हणतात. हा आपला बेसिक कन्सेप्ट आहे. कळले? सो तुम्हाला मी थोडंसं जे आकडेवारी जी सांगितली 3 × 10⁸ वगैरे, तर हे फक्त तुम्हाला कळण्यासाठी आहे आणि म्हणून मी असं केलं होतं. हे बघा इथे हा जर 3 जात असेल अंतर, तर हा किती जातो 2 जातो. सो या रेशोने मी तुम्हाला दाखवलंय पुस्तकामध्ये, हे अशा पद्धतीने डायग्रामॅटिकली काही एक्सप्लेन केलेलं नाही, म्हणून हा कन्सेप्ट फक्त क्लिअर व्हावा याच्यासाठी एक छोटंसं ॲनिमेशन होतं. मला वाटते सफिशियंट आहे तुम्हाला कळण्यासाठी की ॲक्च्युली जर मीडियममध्ये आलं तर काय होतं, स्पीड कमी होतो, बरोबर आहे ना. सो त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सनी जर या अंतराला आपण जर मल्टिप्लाय केलं तर प्रत्यक्षामध्ये आपल्याला कुठलं अंतर मिळेल लक्षात घ्या. कुठलं मिळेल, तर समजा हे मीडियम इथे नसतं तर तेवढ्या वेळात हा रे किती अंतर गेला असता हे सांगणं म्हणजे ते अंतर ऑप्टिकल पाथ आहे. म्हणजे समजा हा तुम्हाला माहित नाही आत्ता हे अंतर प्रत्यक्षामध्ये तो किती गेला आहे, हे आता आपण दोन्ही कंपॅरिझनमध्ये आणले म्हणून, पण समजा हे तुम्हाला माहितीच नाही अंतर किती आहे, तुम्ही काय चेक करणार आहात की याने ॲक्च्युली या मीडियममध्ये किती अंतर कव्हर केलंय, तर 2 × 10⁸ मीटर, बरोबर आहे. आणि मग याचा मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहिती आहे ग्लासचा 1.5 आहे. याचा अर्थ जर का ग्लास मीडियम नसतं तर या रेने किती अंतर ट्रॅव्हल केलं असतं, 3 × 10⁸ मीटर इतकं अंतर ट्रॅव्हल केलं असतं. हे सांगणं म्हणजे तो जो पाथ आहे तो ऑप्टिकल पाथ आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे बघा, तुम्हाला जर
हे अंतर माहीत नसेल, ॲक्च्युली डी व्हॅक्यूम किती अंतर जातंय, म्हणजे ऑप्टिकल पाथ जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कसा कॅल्क्युलेट करू शकता, तर या मीडियममध्ये त्या रेने किती अंतर ट्रॅव्हल केले ते काढा, ते मोजा आणि मग त्याला त्या मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सने मल्टिप्लाय करा. म्हणजे जसं मी या केसमध्ये सांगितलं तुम्हाला की डी मीडियम किती होता 2 × 10⁸ मीटर आणि मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला असं कळलं की जर इथे ग्लास मीडियम नसता तर हा जो रे आहे तो त्या व्हॅक्यूममध्ये किती अंतर गेला असता, तर 3 × 10⁸ मीटर इतकं अंतर तो गेला असता. आणि हेच कॅल्क्युलेशन म्हणजे काय, आपला ऑप्टिकल पाथ. सो याचं जे डेरिव्हेशन आहे त्याच्याकडे आता आपण वळूया. पुस्तकामध्ये ज्या ज्या पद्धतीने दिले त्या पद्धतीने आपण एक्सप्लेन करत जाऊ, पण बेसिक कन्सेप्ट जो आहे तो आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी. आता जे लिखाणाचं काम आहे ते पुस्तकामध्ये जसं दिलं आहे त्याच पद्धतीने आपण घेऊ, कारण खरं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला दिसतो इथे या ठिकाणी आपण एन या सिम्बॉलने दाखवलं आहे. आपण जनरल केसमध्ये हे शिकलोय की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा म्यू या सिम्बॉलने दाखवतात. त्याच्यामुळे कधी कधी तुमच्यात कन्फ्युजन होईल की एन आहे का म्यू आहे, तर एन म्हणजेच पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी आपण वापरलेला सिम्बॉल आहे. खूप कन्फ्युजन्स होतील तुमची, कदाचित एन म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणून पण आपण वापरतो, बरोबर. काही वेळेला एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणून वापरला जातं, एफ फोर्स म्हणून वापरला जातो. तर तिथे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, जो सिम्बॉल तुम्ही वापरणार आहात त्याचं तुम्ही नॉमेनक्लेचर जर मेन्शन केलेलं असेल, वेअर एन इज द फ्रिक्वेन्सी, वेअर एन इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तर मग प्रश्नच येत नाही. त्यामुळे आपल्याला जिथे जिथे अशा टर्म्स मिळणार आहेत तिथे तिथे आपण त्या वेळेला सांगितलेलं बरं की हिअर एन इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मटेरियल. सो डेरिव्हेशनच्या पार्टकडे वळूया. द फेज ऑफ अ लाईट वेव्ह ट्रॅव्हलिंग इन व्हॅक्यूम अलॉंग द एक्स डिरेक्शन इज गिवन बाय, आपल्याकडे असलेलं ते इक्वेशन आहे फाय इज इक्वल टू kx मायनस ओमेगा टी. आपण ऑलरेडी हे बघितलंय फेजसाठीचं इक्वेशन, फाय इज इक्वल टू kx मायनस ओमेगा टी. हा जो के आहे हा कॉन्स्टंट म्हणजे काय असतो, k इज इक्वल टू ओमेगा अपॉन व्ही, आणि व्ही काय आहे त्यातलं, तर स्पीड ऑफ दॅट वेव्ह. आणि ही स्पीड जर का आपण व्हॅक्यूमच्या बाबतीत जर म्हणत असू तर त्याला आपण स्पेशल सिम्बॉल वापरतो सी. म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे की स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम तर आपण तो सी म्हणतो, ओके. आणि जर का स्पीड ऑफ लाईट इन अदर मीडियम असेल तर आपण नुसतं त्याला व्ही म्हणतो, जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. ज्या पद्धतीने आपण बघितलं हे ॲनिमेशन आत्ताच, तिथे आपल्याला बघितलं होतं आपण की सी जो व्हॅक्यूममधला जो स्पीड होता तो आपण सी या लेटरने दाखवला, आणि तोच जो स्पीड आहे आपण त्या ग्लास मीडियममध्ये दाखवला तिथे व्ही हे सिम्बॉल वापरलं. हे तुम्हाला मी आत्ता त्या ॲनिमेशनमध्ये दाखवलं, बरोबर आहे. सो इफ द लाईट वेव्ह ट्रॅव्हल्स डिस्टन्स डेल्टा एक्स इट्स फेज चेंजेस बाय, तो जर का डिस्टन्स डेल्टा एक्स इतकं ट्रॅव्हल करत असेल तर फेज कितीने चेंज होईल, तर दॅट डेल्टा फाय इज इक्वल टू काय असेल, तर के इंटू डेल्टा एक्स. सो केला डेल्टा एक्सनं मल्टिप्लाय केलं की आपल्याला तो डेल्टा फाय मिळून जाईल. आणि मग आत्ता जे आपल्याला जे माहीत असलेलं की जिथे आपण वरती म्हटलं आता हे बघा इथे के इज इक्वल टू काय लिहिलं आपण, ओमेगा अपॉन व्ही. हे जर आपण इथे सबस्टिट्यूट केलं इथे केच्या ऐवजी ओमेगा अपॉन व्ही तर काय होईल, ओमेगा डेल्टा एक्स अपॉन व्ही. सो ते पण लिहून टाकूया या ठिकाणी. सो हे जनरल झालं बघा की इथे आपण ओमेगा इंटू डेल्टा एक्स अपॉन व्ही लिहिलं. जसं मगाशी मी म्हटलं की जर तो व्हॅक्यूममध्ये असेल तर आपण काय करतो, तिथे सिम्बॉल जे आहे ते आपण काय करतो, तर सी वापरतो. सो इन द केस द वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन द मीडियम हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन, जर ही वेव्ह ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन असलेल्या मटेरियलमधून ट्रॅव्हल करत असेल तर इट्स वेव्ह वेक्टर के डॅश अँड अँग्युलर फ्रिक्वेन्सी आर रिलेटेड बाय के डॅश इज इक्वल टू ओमेगा अपॉन व्ही. हे जे इक्वेशन आहे आपलं ते थोडंसं मॉडिफाय होईल खरं तर के डॅश लिहिताना. ते काय असणार आहे, तर व्ही काय असणार आहे, तर व्ही म्हणजेच काय आहे, तर सी अपॉन एन. आता हा कुठून आला, तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं तेच, जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण बघितला ना तो कसा काढला होता, 1.5 जो आपण ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढतो तो ॲक्च्युली तोच आहे की स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम तो जो होता 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आणि डिवायडेड बाय काय होता, तर 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि मग यांचा जो भागाकार होईल ॲक्च्युली 3/2 तोच ॲक्च्युली 1.5 आपल्याला काय देतो, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स देतो. सो आपल्याला तोही कन्सेप्ट माहिती आहे. आणि म्हणून इथे आपण काय लिहितो, ॲक्च्युली एन इज इक्वल टू काय, तर सी अपॉन व्ही.
म्हणून v इज इक्वल टू काय लिहिलं आपण, c अपॉन n लिहिलं. एकदम सिंपल आहे. सो दस इफ वी ट्रॅव्हल अ डिस्टन्स डेल्टा एक्स इन दिस मीडियम द फेज डिफरन्स जनरेटेड विल बी. सो या केसमध्ये मग काय होईल, थोडंसं बदलून इक्वेशन येईल. जे मगाशी लिहिलं होतं तेच लिहितोय, फक्त आता मी काय करतोय तर के डॅशच्या फॉर्मॅटमध्ये लिहितोय. म्हणून जे मगाशच्या स्लाइडवर जे तुम्हाला दिसलं तेच लिहिलंय बघा इथे. डेल्टा फाय डॅश इज इक्वल टू के डॅश इंटू डेल्टा एक्स. आता मगाशी जसं लिहिलं होतं तसंच आपल्याला इथे लिहावं लागेल, फक्त थोडंसं इथे के डॅशची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे. मगाशी आपण तिथे के ची व्हॅल्यू टाकली होती, बरोबर आहे. इथे मी काय टाकणार आहे तर ओमेगा अपॉन सी बाय एन. हे जे तुम्हाला दिसतंय हे करताना एन काय होईल आता, अर्थात न्यूमरेटरमध्ये जाईल, बरोबर आहे. ओमेगा अपॉन सी अपॉन एन असल्यामुळे तो लिहिताना आपण मग कसं लिहिणार आहोत बघा, इज इक्वल टू ओमेगा एन इंटू डेल्टा एक्स अपॉन सी होईल. सो एन जो एकदम तळाला होता तो वरच्या साईडला जाईल. सो ओमेगा एन डेल्टा एक्स अपॉन सी या पद्धतीने. म्हणजेच आपण हे असं पण लिहू शकतो, इज इक्वल टू ओमेगा इंटू डेल्टा एक्स डॅश अपॉन सी. सिंपल. सो जर ही जर दोन इक्वेशन कम्पेअर केला तर तुमच्या लक्षात येईल की हा जो एक्स डॅश आहे तो एक्स डॅश म्हणजे काय आहे तर एन इंटू डेल्टा एक्स आहे, बरोबर आहे. बघा इथे लक्षात आलं असेल तुमच्या, हा डेल्टा एक्स ऐवजी इथे मी डेल्टा एक्स डॅश घेतलाय. सो इथे बघा तुम्हाला दिसतोय एन डेल्टा एक्स, याच्याऐवजी डेल्टा एक्स डॅश, बरोबर आहे. हा सी सी इथे आहे, ओमेगा ओमेगा इथे आहे. याचा अर्थ डेल्टा एक्स डॅश इज इक्वल टू काय आहे, एन इंटू डेल्टा एक्स. म्हणजे याचा अर्थ काय बघा, when a wave travels the distance delta x through a medium having the refractive index n, its phase changes by the same amount as it could if the wave had traveled a distance n into delta x in the vacuum. याचा अर्थ काय आहे बघा, त्यांनी असं म्हटलंय की when a wave travels a distance delta x, म्हणजे जे मगाशी जे अंतर आपण दाखवलं होतं ना डी मीडियम, तेच आपलं डेल्टा एक्स असं कन्सिडर करा या केसमध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन आहे तर मग काय होईल, व्हॅक्यूममध्ये किती जाईल तर एन इंटू डेल्टा एक्स. म्हणजे तेच मगाशी आपण तुम्हाला सांगितलं की एनची व्हॅल्यू जर 1.5 असेल आणि तो डेल्टा एक्स म्हणजे 2 × 10⁸ असेल तर व्हॅक्यूममधलं अंतर किती असणार आहे तर 3 × 10⁸ मीटर इतकं असणार आहे. हे मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं तेच त्याने इथे शब्दात लिहिलं आहे. फक्त इथे कन्फ्युजन काय होईल तुमचं, इथे जो डेल्टा एक्स म्हटलाय तो आपल्या केसमध्ये डी मीडियम होता, हे लक्षात घ्या. आता जे तुम्हाला मी जे ॲनिमेशन दाखवलं त्याच्यात. आणि अर्थात पुढेही पुस्तकामध्ये जेव्हा कन्सेप्ट क्लिअर केला आहे तिथे ऑप्टिकल पाथ जिथे लिहिलं आहे तिथे डी मीडियम डी व्हॅक्यूम असंच ते शब्द तिथे वापरलेत त्यांनी. त्याच्यामुळे कदाचित तुमच्या ते पटकन तिथे नंतर लक्षात येईल. इथे फक्त डेल्टा एक्समध्ये कन्फ्युजन नको म्हणून फक्त क्लिअर केलं. इथे डेल्टा एक्स म्हणजे तिथला डी मीडियम हे कन्सिडर करून घ्या, म्हणजे हे तुमच्या पटकन लक्षात येईल. ओके. सो वी कॅन से दॅट अ पाथ लेंथ ऑफ डेल्टा एक्स इन अ मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इज इक्विव्हॅलंट टू द पाथ लेंथ ऑफ एन इंटू डेल्टा एक्स इन व्हॅक्यूम. सो जो काही डेल्टा एक्स आहे म्हणजे आपल्या केसमध्ये आपण डी मीडियम बघितला होता, त्याला जर सिम्पली तुम्ही एन न मल्टिप्लाय केलं की जे मीडियम होतं तुमचं त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन आहे, त्याने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला काय मिळेल तर पाथ लेंथ ऑफ एन इंटू डेल्टा एक्स इन व्हॅक्यूम. सो ही जी टर्म आहे तुमची एन इंटू डेल्टा एक्स, म्हणजे या केसमध्ये आपण काय बघितलं होतं तर डी मीडियम इंटू एन, ही जी टर्म आहे ती तुम्हाला काय देईल तर ऑप्टिकल पाथ देईल. सो दिस टर्म एन इंटू डेल्टा एक्स इज कॉल्ड द ऑप्टिकल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अ वेव्ह. सिंपल. सो कन्सेप्ट क्लिअर आहे तुम्हाला की समजा जे काही आपण करणार आहोत या सगळ्या उद्योगामध्ये, तर ते जे काही ऑप्टिकल मीडियम आहे आपलं, जिथे आपण ग्लास मीडियम म्हटलं ते समजा नसतं तर तो रे किती गेला असता तर त्या मीडियमचा जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो गुणिले त्या मीडियममध्ये त्या रेने ट्रॅव्हल केलेलं अंतर, याचा गुणाकार तुम्हाला काय देईल तर व्हॅक्यूममध्ये त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असेल ते देईल. आणि तो गुणाकार म्हणजे तो एन इंटू डेल्टा एक्स तुम्हाला काय देतो ॲक्च्युली the optical path traveled by a wave. Thus, the optical path through a medium is the effective path traveled by the light in the vacuum to generate the same phase difference as in the refractive medium. So मग त्यावेळेला काय होईल, मग सेम होऊन जाईल ते, कारण ते अंतर जर तुम्ही तसं बघितलं तर ऑप्टिकल पाथ थ्रू अ मीडियम इज द इफेक्टिव्ह पाथ ट्रॅव्हल्ड बाय अ लाईट इन व्हॅक्यूम टू जनरेट द सेम फेज डिफरन्स. ओके. सो याच्यासाठी एकदम सिंपल जे आपलं उदाहरण आहे ते लक्षात ठेवा
ग्लास आणि एअरचं मी मुद्दाम उदाहरण त्यासाठीच घेतलं होतं की जिथे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला माहीत होता किंवा त्याची जी स्पीड आहे म्हणजे लाईटची इन व्हॅक्यूम इन दॅट ग्लास मीडियम ते सगळं आपल्याला माहीत होतं आणि म्हणून ते इझिली मी तुम्हाला सांगू शकलो. अर्थात ज्यांना या माहीत नसतील व्हॅल्यू त्यांच्या आता पुन्हा एकदा नव्यानं लक्षात आल्या असतील. सो आपण म्हणू शकतो बघा की इन व्हॅक्यूम द ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड ॲज एन इज इक्वल टू 1. कारण आपल्याला माहिती आहे की व्हॅक्यूम मधला जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर बेसिकली तो 1 आहे आणि त्याच्यामुळे ॲक्च्युअल जो काही पाथ आता आपण बघितलं त्या ॲनिमेशनमध्ये पण आपण बघितलं की जो ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केला तो पाथ म्हणजेच ऑप्टिकल पाथ आहे. सिम्पल, जे आत्ता सांगितलं होतं तिथे तेच इथे थोडक्यात लिहिलंय, म्हणजे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला. ओके, सो पुढे आपण असं म्हणू शकतो ऑप्टिकल पाथ इन अ मीडियम कॅन बी डिफाइंड ॲज द करस्पॉन्डिंग पाथ इन द व्हॅक्यूम दॅट द लाईट ट्रॅव्हल्स इन द सेम टाइम ॲज इट टेक्स इन द गिवन मीडियम. सो ऑप्टिकल पाथची आणखीन एक डेफिनेशन आहे खरं तर ही, की या पद्धतीने तुम्ही डिफाईन करू शकता. सो ऑप्टिकल पाथची डेफिनेशन मगाशी पण दिली, आत्ताही दिली आपण. सो 2 वेगवेगळ्या भाषांमध्ये ती लिहिलेली आहे, तुम्हाला जे सुटेबल वाटेल ती लिहा. जनरली परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो की एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ऑप्टिकल पाथ इन ब्रीफ, गिव्ह इट्स मॅथमॅटिकल इक्वेशन्स किंवा रिप्रेझेंट इट मॅथमॅटिकली, अशा पद्धतीचा तो प्रश्न असतो. सो ऑप्टिकल पाथ म्हणजे काय हे सिम्पली तुम्ही सांगू शकता. जसं की डिस्कशन जे आपलं आलंय त्याच्यामध्ये सुद्धा एकदा ऑप्टिकल पाथ म्हणजे काय ते आपण दिलंय, दॅट इज एन इंटू डेल्टा एक्स इज इक्वल टू ऑप्टिकल पाथ. पण त्याच्या आधी हे सगळं दिलेलं होतं. आणखीन मगाशी जी एक ऑप्टिकल पाथची आपण डेफिनेशन बघितली, एक प्लस ही एक डेफिनेशन. सो तुम्हाला जे शक्य आहे ते लिहित चला. आत्ताच्या केसमध्ये तेच जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं थोडंसं मॅथमॅटिकली त्यांनी कसं लिहिलंय बघा. नाऊ वी नो दॅट. आता इथे फक्त थोडीशी गोष्ट त्यांनी वेगळी करायला सांगितली आहे बघा. इथे काय म्हटलंय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं रिअरेंज केलं की आपल्याला काय मिळून जाईल, तर टाइम इज इक्वल टू काय होईल, डिस्टन्स अपॉन स्पीड होईल. जर दोन्ही मीडियमच्या बाबतीत आपल्याला जर लिहायचं झालं म्हणजे जो आपलं मीडियम आहे ॲक्च्युली ते दोन्ही मीडियम म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया आता डी मीडियम आणि डी व्हॅक्यूम, तर आपण कसं लिहू शकतो बघा हे, तर टी इज इक्वल टू डी मीडियम अपॉन व्ही मीडियम, कारण ते डिस्टन्स किती त्या मीडियममध्ये ट्रॅव्हल केले ते अपॉन व्हेलॉसिटी ऑफ दॅट मीडियम, बरोबर आहे, व्हेलॉसिटी ऑफ द रे इन दॅट मीडियम, बरोबर आहे. आणि मग आपण हे याच्याबरोबर इक्वेट करू शकतो. इथे सुद्धा हा टाइम पिरियडसाठीच इक्वेशन लिहितो आपण, बरोबर आहे. तर डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी गिव्स यू टाइम. सो डी मीडियम अपॉन व्ही मीडियम आणि इज इक्वल टू डी व्हॅक्यूम अपॉन व्ही व्हॅक्यूम. आणि जर तुम्हाला मग डी व्हॅक्यूम जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण हे रिअरेंज करून कसं लिहू शकतो बघा. तर डी व्हॅक्यूम इज इक्वल टू मग काय होईल, हा जो तुम्हाला इथे दिसतोय डी व्हॅक्यूम हा मी इथे ठेवला आणि हा व्ही व्हॅक्यूम जो आहे तो मी इकडच्या साईडला नेला बघा. डी मीडियम अपॉन व्ही मीडियम इंटू व्ही व्हॅक्यूम. हे थोडंसं फक्त रिअरेंज करून घेतो कारण मला जसं पाहिजे तसं हे व्ही व्हॅक्यूम आणि व्ही मीडियम आहे आपल्याला हवं, म्हणून मी हे असं थोडंसं मांडून घेतलंय बघा. तर हे डी व्हॅक्यूम इज इक्वल टू काय होईल मग व्ही व्हॅक्यूम, फक्त हा व्ही व्हॅक्यूम इकडे घेतला आणि डी मीडियम जो होता तो इकडे घेतलाय. सो व्ही व्हॅक्यूम अपॉन व्ही मीडियम म्हणजेच काय तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग मी तुम्हाला सांगितलं की स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवाइड बाय स्पीड ऑफ मीडियम इन दॅट मीडियम, असं करूनच आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येतो असं दाखवलं. मी तुम्हाला सांगितलं होतं ग्लासचा जो 1.5 येतो तो, बरोबर आहे. आणि म्हणून मग परिस्थिती काय होते बघा, तर हा जर व्ही व्हॅक्यूम अपॉन व्ही मीडियम जर एन असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, आणि डी व्हॅक्यूम मग अशी मी सांगितलं डी व्हॅक्यूम म्हणजेच काय होतं, तर आपण त्या ॲनिमेशनमध्येच बघितलं होतं की डी व्हॅक्यूम म्हणजेच काय ॲक्च्युली तो तुम्हाला सांगितलं होतं मी, त्याला आपण म्हणतो ऑप्टिकल पाथ, बरोबर आहे. सो आपण डी व्हॅक्यूमला आपण जर इथे ऑप्टिकल पाथ असं म्हटलं आणि व्ही व्हॅक्यूम अपॉन व्ही मीडियमला जर आपण एन म्हटलं, बरोबर ना, ते एन म्हटलं म्हणजे आहेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच आहे तो, तर आपण कसं लिहू शकतो बघा, तर ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू एन इंटू डी मीडियम, बरोबर ना. हे डी व्हॅक्यूमच्या ऐवजी ऑप्टिकल पाथ आणि व्हॅक्यूम आपण व्ही मीडियमच्या ऐवजी एन विच इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो जर पाथ डिफरन्स काढायचा झाला तर काय होईल बघा. Thus, a distance d traveled in a medium of refractive index n introduces a path difference is equal to nd minus d is equal to d bracket मध्ये लिहिले n-1 over a ray traveling equal distance through the vacuum. So बघा काय म्हटलंय ते, the distance d traveled in the medium of refractive index n. So आपण तिथे जे d medium म्हटलं होतं ना त्या ॲनिमेशन मध्ये, तोच त्याला आपण आता d मीडियम म्हणायच्या ऐवजी नुसतंच डी म्हणूया, ओके. आणि त्यामुळे पाथ डिफरन्स तुम्ही कसा कॅल्क्युलेट करू शकता बघा. तर आपण असं कॅल्क्युलेशन केलं होतं की वरच्या साईडला जे एकूण डिस्टन्स होतं
जे ऍक्च्युली ऑप्टिकल पाथ होता ना जो आपला, जे इन द व्हॅक्यूम जो रे गेला होता ते अंतर किती होतं, तर ते एन डी इतकं अंतर होतं. म्हणजे ऍक्च्युली डी व्हॅक्यूम इज इक्वल टू आपण लिहिलं होतं एन इंटू डी मिडियम. सो आपण डी मिडियम न म्हणता आपण नुसतं डी जर म्हटलं तर ते अंतर ऍक्च्युअल किती आहे, तर एन इंटू डी, बरोबर आहे. आणि त्या मीडियम मध्ये अंतर किती गेलाय तो, तर त्याला आपण म्हटलं डी. तर पाथ डिफरन्स कसा तयार होईल, एन डी मायनस डी. आणि मग काय होईल, एन डी मायनस डी मध्ये काय तुम्हाला दिसतं, तर डी कॉमन आहे. सो डी पण ब्रॅकेटच्या बाहेर घेतला आणि ब्रॅकेटमध्ये एन मायनस वन ठेवलंय. सो हा कन्सेप्ट क्लिअर झाला. पाथ डिफरन्स कसा क्रिएट झाला, तर आपला जो ऑर्डिनरी रे जो त्या व्हॅक्यूम मधून गेला तो किती गेलाय, तर डिस्टन्स गेला एन इंटू डी, बरोबर आहे. कारण आपण डी काय म्हटलंय, तर डी त्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल केलेले जे डिस्टन्स आहेत ते, आणि त्यावेळेला तो किती गेला, एन इंटू डी. सो बरोबर आहे. सो एन डी मायनस डी केला की आपल्याला या दोघांमधला पाथ डिफरन्स, कारण याचा पाथ किती आहे, एन डी आहे, बरोबर आहे. जो व्हॅक्यूम मधून रे गेला तो, आणि जो त्या मीडियम मधून गेला त्याचा पाथ किती आहे किंवा ते डिस्टन्स किती आहे, तर डी आहे. त्यामुळे जर या दोघांचा पाथ डिफरन्स जर घ्यायचा झाला तर तो एन डी मायनस डी, आणि म्हणजेच मॅथमॅटिकली आपण असं म्हणू शकतो की डी ब्रॅकेटमध्ये एन मायनस वन. आता इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे बघा, जर हे सगळं आपण कन्सेप्च्युअली या दोन रेज बद्दल समजून घेतलं, आता आपण थोडंसं त्या इंटरफेरन्सच्या त्या ह्याच्यामध्ये जाऊया. कन्सेप्टमध्ये आपल्याला इंटरफेरन्स माहिती, तिथे आपल्याला दोन वेव्सची गरज आहे. सो इथे आपण असं म्हणू शकतो, टू वेव्स इंटरफेअर कन्स्ट्रक्टिव्हली व्हेन देअर ऑप्टिकल पाथ लेंग्थ्स आर इक्वल ऑर डिफर बाय इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ द वेवलेंथ. हे कन्सेप्ट तुमच्या लक्षात ठेवायचे आहे. आणि जर का या केसमध्ये आपण असं केलं, तो जो काही आपण पिक्चर जे बघितलं होतं इंटरफेरन्स पॅटर्नचं, बरोबर आहे, तर तिथे त्याच्यात दोन स्लिट आहेत. बेसिकली स्लिट आपल्या S1 S2 होत्या, त्यातल्या समजा एका स्लिटच्या मध्ये बरोबर आपण एक ट्रान्सपरंट प्लेट ठेवली, ओके, ग्लास प्लेट म्हणूया आपण, ज्याचा थिकनेस काय आहे, टी आहे, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर एन आहे, तर काय होईल बघा. हे आताच इक्वेशन आपण लिहितोय बघा. इथे फक्त आपण काय म्हटलं होतं, ते जे डिस्टन्स होतं ते डी होतं ना, डी मिडियम. त्याच्याऐवजी त्यांनी आत्ता काय म्हटलं, मग अशी आपण जो ॲनिमेशन बघितलं त्याच्यामध्ये ती ग्लास प्लेट म्हणजे ॲक्च्युली मोठा ग्लास स्लॅब असल्यासारखं दिसत होतं आपल्याला. आता आपण काय करतो, एक छोटीशी ग्लास प्लेट मध्ये टाकतोय ज्याची थिकनेस किती आहे, टी आहे. सो ते जे अंतर आहे ना, जे मीडियम बदलणार आहे, ते किती अंतरासाठी बदलणार आहे, तर टी, थिकनेस टी एवढ्या अंतरासाठीच बदलणार आहे. सो आपलं ते डिस्टन्स जे आहे ना, तेच मुळात आपला या प्लेटचा थिकनेस असणार आहे, बरोबर आहे. सो त्यामुळे जेव्हा तुम्ही ते मटेरियल इंट्रोड्यूस करणार आहात, जी ट्रान्सपरंट प्लेट इंट्रोड्यूस करणार आहात, ज्याची थिकनेस टी आहे आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन आहे, तर हे जे आत्ता तुम्हाला जे इक्वेशन मिळालं होतं तेच इक्वेशन आहे बघा. इथे डी होतं, इथे त्यांनी काय केलं, फक्त हा एन मायनस वन आहे तसंच ठेवलाय बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन असेल तर इथे एन मायनस वन राहिला, थिकनेस इथे टी केलाय, जो इथे आपण लिहिताना डी लिहिला होता. आणि तिथे आपण ऍक्च्युअल डिस्टन्स बद्दल बोलत होतो. इथे फक्त जे डिस्टन्स आहे ते म्हणजेच काय, डिस्टन्स इज नथिंग बट थिकनेस इन दिस केस. सो ही जी ट्रान्सपरंट प्लेट जी आहे, म्हणजे आपण जे आता ग्लास प्लेट म्हटली, ती जर इंट्रोड्यूस केली तर काय होईल, तर द ऑप्टिकल पाथ लेंग्थ्स अँड देअरफॉर द फेजेस ऑफ रेज रिचिंग द मिड पॉइंट ऑफ ओ डॅश फ्रॉम S1 अँड S2 विल नॉट बी इक्वल. तर अर्थातच आपल्याला कळलंय की थोडंसं शिफ्टिंग झालेलं असणार आहे. सो द पाथ लेंग्थ्स विल बी इक्वल ॲट डिफरंट पॉइंट, म्हणजे ओ डॅश पेक्षा थोडंसं तो पॉईंट वेगळा असणार. अर्थातच आपल्या लक्षात आलंय, कारण की जो फेज डिफरन्स आहे तो काहीतरी इथे जनरेट झाला आहे, आणि त्यामुळे आपल्याला हे नक्की क्लिअर कळलंय की द फेजेस ऑफ रेज रिचिंग द मिड पॉइंट ओ डॅश फ्रॉम S1 अँड S2 विल नॉट बी इक्वल. आणि ते एरवी ते इक्वल आले असते, कारण अंतर सारखं होतं, मीडियम सारखं होतं. आता काय केलं आपण, तर एका स्लिटच्या मध्ये काय केलंय, तर ती ग्लास प्लेट टाकली आणि थोडंसं मग इथे फेज डिफरन्स तयार होईल. आणि त्यामुळे जनरल केसमध्ये जो पॉईंट आपल्याला ज्या ठिकाणी मिळत होता तो त्या ठिकाणी मिळणार नाही. हे तर क्लीन अँड क्लिअर आहे. सो द पाथ लेंग्थ्स विल बी इक्वल ॲट अ पॉईंट डिफरंट दॅन ओ डॅश. सो ओ डॅश पेक्षा कुठला तरी वेगळा पॉईंट असणार आहे डेफिनेटली. त्या ठिकाणी काय होईल, पाथ लेंग्थ काय असतील, इक्वल असतील. अँड सो द ब्राईट फ्रिंज विल नॉट अकर ॲट ओ डॅश. ॲक्च्युली इथे ओ डॅश म्हणायला पाहिजे होतं, इथे ओच झालंय, फक्त तो डॅश राहिला, तेवढा फक्त इथे समजून घ्या बघा. विल नॉट अकर ॲट ओ डॅश बट ॲट द डिफरंट पॉईंट वेअर द टू ऑप्टिकल पाथ लेंग्थ्स आर इक्वल. बरोबर आहे. सो अशी तुम्हाला सिच्युएशन मिळणार आहे की ओ डॅश या ठिकाणी तुमचा जो पॉईंट पहिला ब्राईट पॉईंट होता तो तिथे न मिळता आता काय होईल, तर थोडासा शिफ्ट होईल आणि
जिथे दोघांचे ऑप्टिकल पाथ लेंथ सारख्या होतील तिथे तुम्हाला तो जो पॉईंट आहे तो ब्राईट पॉईंट त्या ठिकाणी मिळणार आहे. सो बाकी सगळी गोष्ट सारख्या राहतील. इथे काय झालं थोडक्यात, जो ब्राईट पॉईंट होता त्याची जी पोझिशन होती ती थोडक्यात काय झाली, थोडीशी शिफ्ट झालेली असेल. आणि मग जे डार्क ब्राईट फ्रिंजेसचं जे अल्टरनेट आपल्याला माहिती आहे की एक ब्राईट असला की नंतर मग एक डार्क, मग त्याच्यानंतर एक ब्राईट, त्यानंतर डार्क, हे जे काय हे जे सिमेट्रिकली आहे ना दोन्ही साईडला त्या ब्राईट फ्रिंजच्या, ते तर सारखंच राहील. त्यामुळे तो काही प्रश्न येणार नाही. फक्त जी सेंट्रल फ्रिंज जो आपला ब्राईट फ्रिंज होता त्याची पोझिशन आता थोडक्यात काय झाली आहे, शिफ्ट झाली आहे. आणि मग काय म्हटलंय बघा, द डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस विल बी सिच्युएटेड सिमेट्रिकली ऑन द बोथ साइड्स ऑफ धिस सेंट्रल फ्रिंज. म्हणजे काय झालंय थोडक्यात, हा जो पॅटर्न होता तो थोडासा एकतर खालच्या डिरेक्शनमध्ये तरी गेला असेल, म्हणजे जो आता आपल्याला पॉईंट मिळणार आहे ना ब्राईट पॉईंट, जो मेन आपण शोधतोय, जो ओडॅशच्या ठिकाणी नाही आणि दुसऱ्या ठिकाणी आहे, तर एक तर तो थोडासा वरती गेला असेल किंवा खाली, म्हणजे ज्या ठिकाणी गेला असेल तर त्या डिरेक्शनमध्ये काय होईल, थोडासा इंटरफेरन्स पॅटर्न शिफ्ट होईल. म्हणजे समजा हा ओडॅशच्या ऐवजी थोडासा वरती आपल्याला नवीन पॉईंट मिळाला, जिथे काय होईल, दोघांची ऑप्टिकल लेंथ सारखी असेल, जिथे आपल्याला ब्राईट फ्रिंज मिळेल. ओके, तो पॉईंट जर वरच्या साईडला मिळाला, थोडक्यात काय झालं की ब्राईट फ्रिंज वरच्या साईडला शिफ्ट झाली, जो सेंट्रल ब्राईट वरच्या साईडला जर शिफ्ट झाला तर थोडक्यात पूर्ण इंटरफेरन्स पॅटर्न थोडासा वरती शिफ्ट होईल. आणि समजा तो पॉईंट जर आपल्याला ब्राईट पॉईंट आपल्या ओढ्याच्या थोडासा खाली मिळाला तर मग काय होईल, आपला जो इंटरफेरन्स पॅटर्न आहे तो थोडासा खालच्या साईडला शिफ्ट झालेला दिसेल. सो आपण असं म्हणू शकतो, दस द होल इंटरफेरन्स पॅटर्न विल शिफ्ट इन वन डिरेक्शन. तर अशा तऱ्हेने आजच्या सेशनमध्ये आपण अभ्यासलं अतिशय महत्त्वाचं आर्टिकल ऑप्टिकल पाथ. आणि त्यानंतर आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत डायफ्रॅक्शन ऑफ लाईट.